आज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचं 351वं वर्ष। किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन। नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळा भव्य करण्यासाठी भाजपची तयारी। विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना निमंत्रित करणार। मोदी सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद तर शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता। इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही। इंडिया आघाडी वेट अँड वॉचच्या भूमिकेत। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची खलबतं। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक। पक्षाच्या सर्व आमदारांना बैठकीचं निमंत्रण। अजित पवार गटाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीला दांडी मारण्याची शक्यता। काही आमदार संपर्कात असल्याचा रोहित पवारांचा दावा। लोकसभेच्या निकालानंतर बैठकांचं सत्र। शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची आज वर्षा निवासस्थानी बैठक। बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह सर्व खासदार दिल्लीसाठी रवाना होणार। कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणात अटक झालेल्या प्रज्वल रेवण्णाची कोठडी संपली। आज कोर्टात हजर करणार। राहुल गांधी वायनाड मतदारसंघ सोडणार की रायबरेली याची उत्सुकता। दोनही मतदारसंघांमधनं राहुल गांधींचा विजय। प्रियंका गांधींकडनंही राहुल गांधींचं कौतुक। पुण्यामधल्या पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर मुंबईतही बार आणि पबवर कारवाई। कारवाईला आव्हान देणाऱ्या बार मालकांना दिलासा देण्यास कोर्टाकडनं नकार। भारताचा स्टार फुटबॉलपटू आणि कर्णधार सुनील छेत्री आज अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार। फिफा वर्ल्ड कपसाठी पात्रता फेरीत आज कुवेत विरुद्ध सामना। आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। 2020 विश्वचषकात भारताची विजयी सलामी। आयर्लंडवरती 8 विकेट्सनं मात। कर्णधार रोहित शर्माची 52 धावांची खेळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।